तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे गोड पापड्यांची रेसिपी. तर सर्वात आधी आपण असं पाणी गरम करून घ्यायचं. त्यानंतर बारीक केलेला हा पापडा घ्यायचा. त्याच्यानंतर काजू घ्यायचे. काजू नंतर साखर घ्यायची. साखर नंतर बदाम घ्यायचे. बदाम नंतर इलायची आणि हे आपण ओरिजिनल घरचं तूप यूज करत आहे याच्यामध्ये. तर आपण सर्वात आधी याच्यामध्ये तूप टाकणार आहे. ते तुमच्या हिशोबाने टाकायचं, 1 किंवा 2 चम्मच. आता तूप गरम झालेलं आहे. त्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये पापडा. त्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं, थोडा गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत. गोल्डन ब्राउन झालेला आहे. आता आपण काजू, बदाम आणि साखर त्याच्यामध्ये टाकूया. तर आता आपण त्याच्यामध्ये साखर ऍड करणार आहे, 2 चम्मच. आपण गरम पाणी ऍड करणार आहे त्याच्यामध्ये. आपण गरम पाणी ऍड केलेलं आहे. आता थोडंसं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बदाम, चॉप केलेले बदाम आणि काजू ऍड करणार आहे. त्यानंतर इलायची जी आपण घेतली होती त्याला थोडंसं त्याच्यामध्ये साखर टाकून बारीक करून घेतलेलं आहे, ते पण आपण त्यामध्ये ऍड केली. आता थोडंसं त्याला परतून घ्यायचं आणि थोड्या वेळ वाफेवर ठेवून द्यायचं. तर आता त्याला थोड्या वेळ झाकून ठेवू आपण वाफेवर. तर आता आपला पापडा झालेला आहे. आपण सर्व करून घेऊया. आता गरमागरम पापडा बनलेला आहे. आता आम्ही टेस्ट करून पाहतो. छान झालेला आहे, मस्त कुरकुरीत आणि गोड झालेला आहे.